नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घोलप मॅडम तुम्हाला इयत्ता 12वीमध्ये वाणिज्य शाखेतील चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय शिकवणार आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करते आणि त्याचबरोबर अभिनंदनही करते की इयत्ता 11वीतून तुम्ही 12वीच्या वर्गामध्ये जे आहे ते 12वीच्या वर्गात आलेले आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इयत्ता 10वी आणि 12वी हे 2 वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आणि मी तुम्हाला 11वीलाही सांगितलं होतं आणि आत्ताही तेच सांगते, की आपल्याला कोणीही कोणतेही मार्क पटकन विचारणार नाही. परंतु 10वी-12वीचा आपला रिझल्ट असल्यानंतर दूर-दूरचे नातेवाईक आपल्याला फोन करेल, विचारतील, "किती मार्क्स पडले? किती टक्के पडले?" मग त्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्या आई सुद्धा आपल्याला एकच सांगणं असतं, "बोर्डाचं वर्ष आहे, लक्ष दे, अभ्यास कर." आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला गेला, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहे. परंतु आत्ता 15 जून तारीख जी आहे, ती आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख असते. परंतु आपले शाळा कॉलेजेस अजून सुरू झालेले नाहीये. परंतु आपण या परिस्थितीमध्ये थांबणार नाहीये. तर आपण ऑनलाईन माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येऊया आणि आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात जी आहे, ती सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपल्या अभ्यासक्रमाकडे किंवा आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण तिथे जगभरामध्ये ज्या विषाणूने थैमान घातलंय, त्या विषाणूला म्हणजे कोरोना जो आहे, त्या कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीमुळे आपल्याला आज घरामध्ये राहावं लागतंय. परंतु आपण जर आपली काळजी घेतली, तर त्याचा फायदा जो आहे, तो फायदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाच होणार आहे. त्यातून नुकसान जे आहे, ते नुकसान कुठल्याही प्रकारचं नाहीये. आणि माझ्या मते मी 2 दिवसापूर्वीच रतन टाटा यांची एक पोस्ट वाचली, की यावर्षी आपल्याला नफ्याचा विचार करायचा नाहीये. तर आपण स्वतःचं अस्तित्व किंवा आपण स्वतः जगलोय हे आपल्यासाठी पुष्कळ झालंय. म्हणजे बघा, की इतकी मोठी व्यक्ती, इतका मोठा उद्योगपती या पद्धतीने जर बोलत असेल, तर आपण त्याच्यापुढे काहीच नाहीये. मग त्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे आणि आपण आपली आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घेतली पाहिजे. आणि जर इतर देशांच्या परिस्थितीचा विचार केला गेला, तर भारतामध्ये जर लोकसंख्येचा विचार केला गेला, तर भारतामध्ये कोरोनाचा जर प्रसार इतर देशांसारखा झाला असता, तर हाहाकार माजला असता. परंतु ती परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली नाही. का झाली नाही? तर आपले सरकार जे आहे, त्या सरकारने योग्य वेळी योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी किंवा योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी जी आहे, ती अंमलबजावणी केली. त्याच्यामध्ये त्यांना अनेक व्यक्तींनी सहकार्य केलं. डॉक्टर आहे, नर्सेस आहे, स्वच्छता कर्मचारी आहे किंवा इतर जे घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करताय आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील लोकांची मानसिकता किंवा सकारात्मकता, की आपल्या देशामध्ये आपल्या लोकांमध्ये एक हे असतं, की कोणतीही परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीमध्ये आपण तिथे पुढे जाऊ शकतो आणि त्या परिस्थितीवरती मात करू शकतो आणि त्याच सकारात्मकतेचा फायदा जो आहे, तो फायदा झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. आता तिथे तुम्हाला एक गोष्ट आठवत आठवत असेल की नाही माहीत नाही. मी एक गोष्ट जी आहे ती गोष्ट सांगते, की बाबा आमटे लहान होते. तर त्यांच्याकडे एक खेळणं होतं. ते खेळणं जे असतं, त्या खेळण्याला कितीही वेळा मारलं तरी ते खेळणं उठून उभं राहतं. मग ते एक दिवस तसंच त्या खेळण्याशी खेळत होते. त्यांच्या आईने ते बघितलं. त्यांची आई अशिक्षित होती. परंतु त्यांच्या आईने त्यांना त्याही परिस्थितीमध्ये काय संदेश दिला, की "बाळा, हे खेळणं जे आहे, हे खेळणं फक्त तू खेळणं म्हणून बघू नको. याच्याकडून काहीतरी बोध घे. बघ, या खेळण्याला कितीही वेळा मारलं, तरी ते उठून उभं राहतंय." म्हणजे याच्यातून आपण आयुष्यात काय बोध घेतला पाहिजे? तर आयुष्यामध्ये तुला अनेक वेळा पडण्याचे प्रसंग येतील. परंतु तू त्या प्रसंगामध्ये पडून राहू नको. त्या प्रसंगामध्ये त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तिथे त्या परिस्थितीमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न कर.
मग आज जर बघितलं गेलं तर ही सकारात्मकता जी आहे, ती सकारात्मकता आपल्या देशामध्ये अनेक लोकांमध्ये दिसून येते. मी आध्यात्मिक मार्गाचं समर्थन करत नाहीये, परंतु आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कुठेतरी बोध जो आहे, तो बोध केला जात असतो आणि त्याच्याच आधारावरती आपण जे आहे, ते आपण अशा परिस्थितीमध्ये उभं राहू शकतो. आता लॉकडाऊनची जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीमध्ये नैराश्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येणं साहजिक होतं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये आपण सामोरं आहोत आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं जातोय आणि अशाच प्रकारे आपल्याला या परिस्थितीचा सामना जो आहे, तो सामना करायचा आहे. आणि शास्त्रज्ञ आपल्याला आता सांगतायत, की यापुढे आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. म्हणजे इतक्या दिवस आपण कोरोनाचा मुकाबला करणार होतो, त्याला हरवणार होतो. परंतु जर तो हरायलाच तयार नाहीये, तर आपण सुद्धा त्याच्यासोबत जगायला सुरुवात जी आहे, ती सुरुवात आपल्याला करायची आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे आहे, ते आपण तयार होऊया. आता आपल्याला जायचं आहे आपल्या विषयाकडे, बरोबर? तर आपल्या विषयाच्या बाबतीमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती. तर चिटणीसाची कार्यपद्धती म्हटल्यानंतर तुम्हाला चिटणीस म्हणजे काय हे माहिती आहे आणि तुम्हाला या विषयामध्ये काय अभ्यास करायचा आहे याचीही एकंदर आयडिया जी आहे ती आयडिया मागच्या वर्षी आलेली आहे. आपल्याला फक्त चिटणीस म्हणजे काय ते बघायचं नाहीये, तर आपल्याला तिथे कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनी संघटन प्रकार जो आहे, या संघटन प्रकाराचा विस्तृतपणे अभ्यास जो आहे, तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता 11वीच्या वर्गामध्ये आपण चिटणीस म्हणजे काय ते बघितलं, बरोबर? त्यानंतर चिटणीसाचे प्रकार बघितले, चिटणीसाचं महत्त्व बघितलं, त्याचं वैशिष्ट्य बघितलं. या घटकांचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेला होता. आता 12वीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, याचा आढावा घेण्याअगोदर आपण इयत्ता 11वीमध्ये काय शिकलो, याचा सविस्तर आढावा जो आहे, तो आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण 12वीच्या वर्गाकडे वळूया. आता तिथे जे आहे 11वीला तुमचा अभ्यासक्रम बदललेला होता, बरोबर? त्याचप्रमाणे तुमचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं होतं, परीक्षेचं स्वरूप बदललेलं होतं. त्याला अनुसरून आपण ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. वार्षिक परीक्षा आपली झाली नाही. परंतु त्या अगोदर आपण प्रथम घटक चाचणी जी आहे ती घटक चाचणी, त्यानंतर प्रथम सत्रांत परीक्षा, त्यानंतर ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट जी आहे ती टेस्टसुद्धा आपण तिथं घेतलेली आहे. फक्त आपली वार्षिक परीक्षा झालेली नाहीये. मग आता इथे जे आहे तर इथे 12वीमध्ये आपल्याला ह्या परीक्षांच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या एकंदर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, या सगळ्या बाबींचा विचार करायचा आहे. याच्यावरती चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त काय बघणार आहोत, की आपल्याला इयत्ता 12वीमध्ये काय शिकायचं आहे आणि आपला अभ्यासक्रम जो आहे, तो अभ्यासक्रम काय असणार आहे, या घटकाचा विचार जो आहे, तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. बरोबर? आता आपण 11वीच्या वर्गाकडे वळूया. तर 11वीला आपण काय बघितलं होतं? चिटणीस म्हणजे काय आणि आत्ता चर्चा केली चिटणीस म्हणजे काय, त्याचे प्रकार, वैशिष्ट्य वगैरे ह्या घटकांचा आपण विचार केला. हे गट प्रकरण आपल्याला कितवं होतं? एकच प्रकरण जे आहे ते एकच प्रकरण होतं. त्यानंतर प्रामुख्याने आपण विचार जो केलेला आहे, तर प्रामुख्याने आपण पुढे जो विचार केलेला आहे, तो विचार म्हणजे व्यवसाय संघटनांची उत्क्रांती. मग व्यवसाय संघटनांची उत्क्रांती बघत असताना कोणकोणते व्यवसाय होते आणि ते कशाप्रकारे प्रगत होत गेले याचा विचार आपण केला. व्यवसाय म्हणण्यापेक्षा कोणकोणत्या व्यवसाय संघटना ज्या आहेत, त्या व्यवसाय संघटना अस्तित्वात होत्या आणि त्या कशा प्रकारे तिथे प्रगत होत गेल्या याचा विचार आपण केला आहे. मग त्याच्यामध्ये आपण एकल व्यापारी बघितलं, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय बघितलं, भागीदारी संस्था बघितल्या. मग ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने तिथे नवीन संघटन प्रकार किंवा यांच्या ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादांवरती मात करण्यासाठी नवीन संघटन प्रकार जो आहे, तो नवीन संघटन प्रकार उदयास आल्याचं आपल्याला दिसून येतं. तोच म्हणजे संयुक्त भांडवल प्रमंडळ किंवा कंपनी हा संघटन प्रकार. मग या कंपनीची उत्क्रांती जी आहे, ती उत्क्रांती कशाप्रकारे झाली? या कंपनीचे वैशिष्ट्य काय असतात? फायदे, मर्यादा या घटकांचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेला आहे. बरोबर? त्यानंतर जे आहे, त्यानंतर आपण व्यवसाय संघटना स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज.
मी तुम्हाला वारंवार हेही सांगितलेलं आहे 11वीच्या वर्गामध्ये, की कंपनीची स्थापना जी आहे ही कायद्यानुसार होतं, कामकाज कायद्यानुसार चालतं आणि कंपनी कायदा जो आहे, तर 2013चा कंपनी कायदा जो आहे, या कायद्यानुसार कंपनीचं कामकाज चालतंय आणि कंपनीची स्थापनासुद्धा या कायद्यानुसार होते. मग या कायद्यानुसार कंपनीच्या स्थापनेसाठी आवश्यक असणारे जे दस्तऐवज आहे, या दस्तऐवजांचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेलं होतं. मग त्याच्यामध्ये घटनापत्रक, माहितीपत्रक याचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आपण तिथं केलेला होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीची व्यवस्थापन यंत्रणा जी आहे, त्या व्यवस्थापन यंत्रणेचा विचार आपण केलेला होता. मग त्याच्यामध्ये भागधारक जे आहे, त्या भागधारकांचा विचार केला, संचालक मंडळाचा विचार केला, व्यवस्थापकीय संचालकाचा विचार केला. त्यानंतर चिटणीसाचा विचार जो आहे, त्या चिटणीसाचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेला होता. आणि त्यानंतर जे आहे, त्यानंतर आपण प्रामुख्याने जे आहे, तर प्रामुख्याने कंपनीच्या संदर्भामध्ये कंपनीचं कामकाज किंवा कंपनीच्या बाबतीमध्ये निर्णय जे आहे, ते निर्णय कशाप्रकारे घेतले जातात, या घटकांचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेला होता. मग त्या सगळ्या घटकांचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं करत असताना मग कंपनीच्या सभा ज्या आहेत, त्या सभांच्या बाबतीमध्ये या सभा कायदेशीर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी, त्यानंतर सभांचे प्रकार, एकंदर सभेचं कामकाज कशाप्रकारे चालतंय आणि या सभांमध्ये चिटणीसाला काय कामकाज करावं लागतंय, याचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेला होता. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा भाग जो आहे, तो भाग आपण शिकलेलो होतो, तो म्हणजे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य. आता ज्यावेळेस आपण व्यावसायिक संप्रेषण कौशल्याचा विचार करतोय, तर व्यावसायिक संप्रेषण कौशल्य जे आहे, ते म्हणजे आपण पत्रव्यवहार. साध्या सोप्या भाषेत काय म्हणूया आपण? पत्रव्यवहार म्हणूया. आता हा पत्रव्यवहार जो आहे, तो पत्रव्यवहार कंपनीच्या वतीने केला जातोय. परंतु कंपनी एक सजीव व्यक्ती नाहीये. तर कंपनीला व्यक्ती म्हणून कायद्याने दर्जा जो आहे, तो दर्जा दिलेला आहे. मग व्यक्ती म्हणून कंपनीला दर्जा जो दिलेला आहे, तर कंपनी पत्रव्यवहार करू शकते, मालमत्ता खरेदी करू शकते, करार करू शकते, बरोबर? मग कंपनीच्या वतीने हा पत्रव्यवहार जो आहे, हा पत्रव्यवहार सांभाळण्याचं कामकाज जे आहे, ते कामकाज कोण करतंय? चिटणीस करतोय. आणि कंपनीच्या वतीने चिटणीसाला पत्रव्यवहार करताना अनेक बाबी ज्या आहेत, त्या अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. आता जर बघितलं गेलं तर आपल्या दैनंदिन जीवनातला पत्रव्यवहार नामशेष झालेला आहे. परंतु व्यवसाय जगतामध्ये पत्रव्यवहाराचं महत्त्व आजही टिकून आहे. ते महत्त्व कोणत्या कारणामुळे टिकून आहे, हे आपण शिकलेलो आहोत. मग तिथे जे आहे, तर हा पत्रव्यवहार जो आहे, तो पत्रव्यवहार अभ्यासताना आपण त्याचं महत्त्व बघितलं. त्यानंतर त्याचा आराखडा कशाप्रकारे असला पाहिजे, त्याचप्रमाणे त्याचं अंतर्गत स्वरूप कशाप्रकारे असलं, बाह्य स्वरूप कशाप्रकारे असलं पाहिजे, या घटकांचा विचार केला होता. आणि त्यानंतर प्रामुख्याने प्रत्यक्षात जो काही पत्रव्यवहार होतोय, या पत्रव्यवहाराचा विचार जो आहे, तो विचार तिथे आपण केलेला होता. त्या अनुषंगाने आपण संचालकाशी होणारा पत्रव्यवहार जो आहे, तो संचालकाशी होणारा पत्रव्यवहार तिथे आपण अभ्यासलेला होता. त्याचबरोबर तिथे त्यानंतर आपण संचालकाशी पत्रव्यवहार जो आहे, तो पत्रव्यवहार अभ्यासलेला आहे. त्याचप्रमाणे बँका आणि वैधानिक अधिकारी जे आहे, यांच्याशी जो पत्रव्यवहार असतो, त्या पत्रव्यवहाराचा विचार जो आहे, तो विचार आपण तिथं केलेला होता. या सगळ्या घटकांचा विचार जो आहे, तो विचार आपण इयत्ता 11वी केलेला आहे. आता आपल्याला 12वी काय शिकायचं आहे, याचा विचार करूया. 11वी जर बघितलं गेलं, तर कंपनीच्या कशाचा विचार केला आपण? कंपनीचं कामकाज, कंपनीचे निर्णय कसे घेतले जातात, याचा विचार केला. कंपनीचं व्यवस्थापन कशाप्रकारे असतं, कंपनीचा पत्रव्यवहार कसा असतो, कंपनी स्थापनेसाठी काय आवश्यक असतं, या घटकांचा विचार आपण 11वी केला. आता 12वी आपल्याला जो विचार करायचा आहे, तो म्हणजे व्यवसायातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटकाचा विचार जो आहे, तो विचार आपल्याला करायचा आहे. त्या घटकाशिवाय व्यवसाय अस्तित्वात येऊ शकत नाही आणि व्यवसाय पुढे चालूही शकत नाही. सांगू शकेल की व्यवसायासाठी असा कोणता एवढा महत्त्वाचा घटक असतो, की त्या व्यवसायाशिवाय, त्या घटकाशिवाय व्यवसाय जो आहे, तो व्यवसाय अस्तित्वातही येणार नाही आणि भविष्यामध्ये त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा तो घटक अत्यंत महत्त्वाचा असेल. येईल कुणाला सांगता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा किंवा भांडवल, बरोबर. पैसा किंवा भांडवल. हा पैसा किंवा भांडवल हा व्यवहारासाठी किंवा व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
दूर कशाला जायचं? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बघा आपल्या कानावरती वारंवार विषय येतो, "अरे, मला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, माझ्याकडे पैसेच नाहीये. मला व्यवसायासाठी भांडवल लागतंय. भांडवल जर मिळालं, तर मी अशा प्रकारे व्यवसाय करू शकतो." असे संवाद आपल्या वारंवार कानावरती येत असतात. मग इथे जे आहे, तर आपल्याला ह्या पैशाचा किंवा भांडवलाचा जो विचार करायचा आहे, हा कशासाठी करायचा आहे? कंपनी संघटन प्रकार जो आहे, या कंपनी संघटन प्रकारासाठी भांडवलाची जी काही आवश्यकता आहे, त्या आवश्यकतेचा विचार जो आहे, तो विचार आपल्याला इथे करायचा आहे. आता तिथे जे आहे, जर बघितलं गेलं तर इथे व्यवसायासाठी जे काही वित्त लागतंय, जे काही पैसा लागतोय किंवा जो काही भांडवल लागतंय, या भांडवलाचा पूर्णपणे विचार जो आहे, तो विचार आपण इथे इयत्ता 12वी मध्ये करणार आहोत. आता इथे जे आहे, तुम्हाला माझं एक सांगणं असेल, की तुम्हाला 12वी मध्ये इथे अभ्यास जो आहे, तो अभ्यास अत्यंत काळजीपूर्वक जो आहे, तो काळजीपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे. कारण तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला ज्यावेळेस समजेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला अभ्यास जो आहे, तो अभ्यास किती आणि कशाप्रकारे करायचा आहे, हे तुमच्या लक्षात येणार आहे. कारण इथे जे आहे, प्रत्येक संकल्पना जी आहे, ती संकल्पना तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे. आणि मी तुम्हाला आधीही सांगितले, की दैनंदिन जीवनाशी हा विषय निगडीत नसल्यामुळे आपल्याला या विषयाचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. तुम्हाला वाटेल मला काहीतरी कुठेतरी आठवल किंवा मी माझ्या मनाने लिहू शकेल, तर ते शक्य होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी 20 मार्काची परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक घटक किती समजलेला आहे याच्यावरतीच आधारित ती प्रश्नपत्रिका असणार आहे. म्हणजे उपाययोजनात्मक प्रश्नपत्रिका आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारची परिस्थिती असेल तर तिथे काय करावं लागेल, काय निर्णय घ्यावा लागेल, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत असणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रकरण व्यवस्थितरित्या समजून घ्यावं लागणार आहे आणि व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि फार अवघड नाहीये. थोडेसे कष्ट घेतले तर आपल्याला या गोष्टी आणि सहजरित्या आपल्याला या शक्य होणार आहे. बरोबर? आता आपण इयत्ता 12वी मध्ये काय शिकणार आहोत याचा विचार जो आहे तो विचार आपण करूया. तर सगळ्यात पहिलं जे आहे तर पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्था. तर या प्रकरणामध्ये जे आहे तर या प्रकरणामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय याचा विचार करायचा आहे आणि व्यवसायामध्ये वित्ताचं महत्त्व जे आहे किंवा संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्यानंतर भांडवलाची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता व्यवसायामध्ये का असते याचा विचार आपण करणार आहोत. मग त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये भांडवलाचे जे 2 घटक आपण विचारात घेतोय तर खेळतं भांडवल आणि त्यानंतर स्थिर भांडवल. मग स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडवल संरचना जी आहे ती भांडवल संरचना. मग भांडवल जे आहे ते व्यवसायासाठी भांडवल जे लागते ते भांडवल कोणत्या मार्गाने उभं केलं जाते त्याची जी प्रमाणबद्ध रचना आहे त्याचा विचार जो आहे तो विचार आपण करणार आहोत. मग हा घटक झाला आपला पहिल्या प्रकरणाचा. त्यानंतर आपल्याला पुढे जे प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये व्यवसायासाठी जे भांडवल लागतंय ते भांडवल कोणत्या मार्गाने आणि कशा पद्धतीने उभं करावं लागतंय आणि हे भांडवल उभं करत असताना चिटणीसाची काय जबाबदारी असते किंवा चिटणीसाला काय कामकाज करावं लागतं आणि कायद्यातील तरतुदीनुसार हे भांडवल कशाप्रकारे उभं केलं जातंय या घटकाचा विचार जो आहे तो विचार आपण तिथं करणार आहोत. मग त्याच्यामध्ये तिथे जे आहे तर मालकीचं भांडवल, कर्जाऊ भांडवल जे आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आता मालकीचं भांडवल जे आहे ते मालकीचं भांडवल कोणत्या